नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रुपाली देवरमणी. इयत्ता 9वी राज्यशास्त्र विषयाबद्दल आपल्याला माहिती पाहायचं आहे. तर प्रकरण 3 आहे भारताची सुरक्षा व्यवस्था. या पाठाबद्दल आपण माहिती पाहूयात. राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे काय, राष्ट्रीय सुरक्षेचे जतन करण्याचे मार्ग आपण पाहणार आहोत. भारताची सुरक्षा यंत्रणा, निमलष्करी दले आणि गृहरक्षक दल ह्या मुद्द्यांबद्दल आपण माहिती पाहूयात. पहिल्यांदा आपण प्रस्ताविका पाहणार आहोत. भारताची सुरक्षा व्यवस्था ह्या पाठातील प्रस्तावना. मागील पाठाच्या किंवा मागील प्रकरणामध्ये आपण भारताच्या परराष्ट्र धोरणासंबंधी अभ्यास केलेला आहे. परकीय आक्रमण आणि अंतर्गत अव्यवस्थेपासून संरक्षण करणे, सीमारेषा सुरक्षित ठेवणे हे राष्ट्राचे प्राथमिक हितसंबंध असतात, हेही आपल्याला समजले. त्यासाठी प्रत्येक राष्ट्र राष्ट्रीय पातळीवर एक भक्कम सुरक्षा व्यवस्था निर्माण करते. म्हणजे भारतानेही अशी राष्ट्रीय सुरक्षा व्यवस्था निर्माण केली असून या प्रकरणात आपण तिचे स्वरूप आणि सुरक्षा व्यवस्थेसमोरील आव्हाने विचारात घेणार आहोत. राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे काय? राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे काय बघा. आंतरराष्ट्रीय व्यवस्था सार्वभौम राष्ट्राची बनलेली आहे. ही सार्वभौम राष्ट्रे जरी एकमेकांना सहकार्य करत असली तरी त्यांच्यात काही वेळेस संघर्षही होतात. म्हणजे राष्ट्रांमध्ये सीमारेषे संबंधी वाद असतात, तर काही वेळेस पाणी वाटपांवरून त्यांच्यात सतत संघर्ष निर्माण होतात. आंतरराष्ट्रीय कराराचे पालन न करणे म्हणा, परस्परांची सतत स्पर्धा करणे म्हणा, शेजारी देशातून निर्वासितांचे लोंढे येणे ही या संघर्षाची काही अन्य कारणे असू शकतात. राष्ट्रांमध्ये अशा प्रकारे परस्पर विरोधी हितसंबंध निर्माण झाल्यास त्याचे निराकरण तडजोडी चर्चा यांच्या आधारे केले जाते. परंतु असे प्रयत्न जेव्हा अपुरे ठरतात तेव्हा एखादे राष्ट्र युद्धाचाही विचार करते. एका राष्ट्राने दुसऱ्या राष्ट्रांवर आक्रमण करणे, राष्ट्राच्या सार्वभौमत्वाला आव्हान देणे, यामुळे राष्ट्राच्या सुरक्षेला धोका निर्माण होतो. आक्रमक राष्ट्राच्या लष्करी सामर्थ्यामुळे अशा प्रकारचे आव्हान निर्माण होते. कोणत्याही परिस्थितीत राष्ट्राचे सार्वभौमत्वाचे आणि अस्तित्वाचे रक्षण करणे हे राज्याचे पहिले कर्तव्य व जबाबदारी असल्याने राज्याला आपली सुरक्षा व्यवस्था कायम सज्ज व अद्ययावत ठेवावी लागते. म्हणजे याला राष्ट्रीय सुरक्षा असे म्हणतात. राष्ट्रीय सुरक्षेचे जतन करण्याचे मार्गाविषयी आपण माहिती पाहणार आहोत. तर पहिला मार्ग आहे, राष्ट्राच्या सुरक्षेचा संबंध भौगोलिकतेशी जोडलेला आहे. कारण भौगोलिक दृष्ट्या अधिक निकट असणाऱ्या राष्ट्रांकडून राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होण्याची शक्यता असते. म्हणजे आपल्या भौगोलिक सीमारेषांना असलेला धोका कोणता आहे व तो कोणाकडून आहे हे ओळखणे महत्त्वाचे असते. हा धोका दूर ठेवावयाचा असेल तर त्यासाठी राष्ट्राला आपली लष्करी ताकद वाढवावी लागते. आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून धोक्याविषयी अंदाज बांधणे, शस्त्रास्त्र निर्मिती, संरक्षण दलाचे आधुनिकीकरण व ते अद्ययावत करणे इत्यादी मार्ग अवलंबले जातात. युद्धाच्या मार्गाने संघर्ष निराकरण करणे व राष्ट्रीय सुरक्षेची जपणूक करणे अधिक तणावाचे आणि आंतरराष्ट्रीय शांतता धोक्यात आणणारे असते. अशा प्रकारे म्हणून काही राष्ट्रे अन्य राष्ट्रांचा पाठिंबा मिळवून राष्ट्रीय सुरक्षेला असणारा धोका कमी करण्याचा ते प्रयत्न करतात. त्यानंतरचा आहे भारताची सुरक्षा यंत्रणा. भारताची सुरक्षा यंत्रणा भूदल, नौदल आणि वायुदल या संरक्षण करणाऱ्या 3 दलांच्या भारताच्या सुरक्षा यंत्रणेत समावेश आहे. भारताच्या भौगोलिक सीमांचे रक्षण करण्याची जबाबदारी भूदलावर असते, तर नौदल भारताच्या सागरी सीमांचे रक्षण करते. भारताच्या हवाई सीमा व अवकाशाचे रक्षण करण्याची जबाबदारी वायुदलाची असते. या तिन्ही दलांवर संरक्षण मंत्रालयाचे नियंत्रण असते. भारतातील भूदल खूप मोठे असून ते जगातील 7व्या क्रमांकाचे मानले जाते. भूदलाच्या प्रमुखाला जनरल असे म्हणतात. नौदलाचे प्रमुख ॲडमिरल असतात, तर वायुदलाच्या प्रमुखाला एअर चीफ मार्शल असे म्हणतात. या तिन्ही प्रमुखांची नेमणूक भारताचे राष्ट्रपती करतात. भूदल आहे, नौदल आहे, वायुदल आहे. ह्या तिन्ही छायाचित्र आपण पाहू शकतो. भूदल आहे, नौदल पाहू शकतो, नौदल आणि हे वायुदल पाहू शकतो. तर भारताचे राष्ट्रपती सर्व संरक्षण दलाचे सरसेनापती, त्यालाच काय म्हटलं जातं, सुप्रीम कमांडर ऑफ द डिफेन्स फोर्सेस.
असतात. म्हणजे राष्ट्रपतीच्या संमतीशिवाय संरक्षण दलांना युद्ध अथवा शांततेसंबंधी निर्णय घेता येत नाहीत. कारण राष्ट्रपती नागरी सत्तेचे प्रतिनिधित्व करतात. लोकशाहीत नागरी नेतृत्व लष्करी नेतृत्वापेक्षा श्रेष्ठ मानले जाते. भारताच्या सुरक्षा यंत्रणेतील तीनही संरक्षण दले अद्ययावत असावीत यासाठी अनेक उपाययोजना केल्या जातात. त्यासाठी काही संशोधन संस्थाही स्थापन केल्या आहेत. संरक्षण दलातील सर्व श्रेणीच्या व्यक्तींना आपले काम उत्तम प्रकारे पार पाडता यावे यासाठी आपल्या देशात अनेक प्रशिक्षण संस्थाही आहेत. उदाहरण म्हणजे पुणे येथील नॅशनल डिफेन्स अकॅडमी, दिल्ली येथील नॅशनल डिफेन्स कॉलेज इत्यादी. त्यानंतरच आहे निमलष्करी दले. निमलष्करी दले भारतातील संरक्षण दलांना मदत करण्यासाठी निमलष्करी दले असतात. ती पूर्णतः लष्करीही नसतात व नागरीही नसतात, म्हणून त्यांना निमलष्करी दले असे म्हटले जाते. संरक्षण दलांना सहाय्य करणे हे त्याचे प्रमुख काम असते. सीमा सुरक्षा दल, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, तटरक्षक दल, कोस्ट गार्ड, केंद्रीय राखीव पोलीस दल, त्यालाच काय म्हटलं जातं, सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स, जलद कृती दल, रॅपिड ॲक्शन फोर्स यांचा निमलष्करी दलात समावेश होतो. त्यानंतर आहे रेल्वे स्थानके, तेलसाठे, पाणीसाठे इत्यादी महत्त्वाच्या ठिकाणांचे संरक्षण करण्याची जबाबदारी निमलष्करी दलाची असते. तसेच नैसर्गिक किंवा मानव निर्मित आपत्तीचे व्यवस्थापन करण्यात त्याचा सहभाग असतो. शांततेच्या काळात देशाच्या आंतरराष्ट्रीय सीमांचे रक्षण करण्याची जबाबदारी निमलष्करी दलांवर असते. सीमेजवळच्या भागात राहणाऱ्या नागरिकांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण करणे, तस्करी रोखणे, सीमेवर गस्त घालणे ही कामे सीमा सुरक्षा दल करते. भारताच्या सागरी किनाऱ्याचे रक्षण करण्यासाठी तटरक्षक दलाची निर्मिती करण्यात आली आहे. भारताच्या सागरी हद्दीतील मच्छीमारी व्यवसायास संरक्षण देणे, सागरी मार्गावरील चोरटा व्यापार थांबवणे इत्यादी कामे तटरक्षक दल पार पाडते. कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या कामी विविध राज्यातील प्रशासनास मदत करण्याचे काम केंद्रीय राखीव पोलीस दल करते. बॉम्बस्फोट, दंगे यामुळे देशाच्या सुरक्षेस धोका निर्माण झाल्यास वेगवान हालचाली करून जनजीवन सुरळीत करण्याचे काम जलद कृती दल करते. विद्यार्थ्यांमध्ये शिस्त व लष्करी शिक्षणाची आवड निर्माण व्हावी या हेतूने राष्ट्रीय छात्र सेना म्हणजे NCCची स्थापना करण्यात आली आहे. याला शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनींना सहभागी होता येते. त्यानंतरच आहे गृहरक्षक दल. गृहरक्षक दल स्वातंत्र्यपूर्व काळात गृहरक्षक दल, होमगार्ड ही संघटना स्थापन करण्यात आली. म्हणजे गृहरक्षक दलात सहभागी होऊन नागरिक देशाच्या संरक्षणात सहाय्यभूत ठरू शकतात. 20 ते 35 वर्षे वयोगटातील कोणत्याही स्त्री पुरुष नागरिकास या दलात भरती होता येते. पोलिसांच्या बरोबरीने सार्वजनिक सुरक्षितता राखणे, दंगल व बंद या काळात दूध, पाणी इत्यादी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणे, वाहतुकीची व्यवस्था करणे, भूकंप, पूर अशा नैसर्गिक आपत्तीच्या वेळी लोकांना मदत करणे इत्यादी कामे या दलास पार पाडावी लागतात. भारताच्या सुरक्षिततेपुढील आव्हाने हा पुढील मुद्द्याविषयी आपण चर्चा करू. तर पुढचा मुद्दा आहे भारताच्या सुरक्षिततेपुढील आव्हाने. ह्या मुद्द्याबद्दल आपल्याला माहिती पाहायचं आहे. पहिला पॉइंट आहे स्वातंत्र्यापासून आजपर्यंत भारताच्या सुरक्षिततेला पाकिस्तान आणि चीन या राष्ट्रांनी धोका निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात अनेक वादग्रस्त असे प्रश्न आहेत. उदाहरण म्हणजे काश्मीरची समस्या म्हणा, पाणी वाटपाविषयीचे तंटे म्हणा, घुसखोरीची समस्या म्हणा, सीमावाद इत्यादी. हे प्रश्न चर्चा आणि वाटाघाटीच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न भारताने सातत्याने केला आहे. भारत पाकिस्तान संबंधाविषयी तुम्हाला प्रकरण 6 मध्ये अधिक अभ्यासायला मिळणार आहे. तर दुसरा महत्त्वपूर्ण पॉइंट आहे आशिया खंडात भारत आणि चीन हे महत्त्वाचे 2 देश आहेत. तर 1962 मध्ये चीन बरोबर आपले युद्धही झाले आहे. भारताच्या शेजारी असणाऱ्या राष्ट्रांवर आपले प्रभुत्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न चीन करत असल्यामुळे भारत चीन संबंधात तणाव आहे. सीमारेषेबाबत भारत चीन यामध्ये वाद आहे.
त्यानंतरचा तिसरा मुद्दा आहे, भारताच्या सुरक्षिततेला केवळ बाहेरच्या राष्ट्रांकडून धोका आहे असे नाही, तर अंतर्गत क्षेत्रातूनही सुरक्षितता धोक्यात आणण्याचा प्रयत्न होत आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या संदर्भात आता बाह्य सुरक्षितता आणि अंतर्गत सुरक्षितता असा फरक महत्त्वाचा राहिला नाही. धर्म म्हणा, प्रादेशिकता, वैचारिक, वंशिक, आर्थिक यावर आधारित अनेक बंडखोर चळवळी अंतर्गत क्षेत्रात अस्थिरता निर्माण करत आहेत. उदाहरण म्हणजे आपण नक्षलवादी चळवळ ह्याचा एक्झाम्पल देऊ शकतो. त्यानंतरचा चौथा मुद्दा आहे, दहशतवाद हे भारताच्या अंतर्गत सुरक्षेच्या संदर्भातील सर्वात मोठं आव्हान आहे. दहशतवाद ही एक जागतिक समस्या असून दहशतवाद नष्ट व्हावा म्हणून भारत सुद्धा प्रयत्नशील आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे मानवी सुरक्षा. मानवी सुरक्षा मुद्द्याबद्दल आपण माहिती पाहू. राष्ट्रीय सुरक्षेच्या कल्पनेत शीतयुद्धानंतरच्या काळात बदल झाला असून ती अधिक व्यापक झाली आहे. राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे केवळ देशाची सुरक्षा नाही, तर त्यात राहणाऱ्या माणसांचीही सुरक्षा असा नवीन विचार त्यात आला आहे. कारण देशाची सुरक्षा ही अंतिमतः माणसासाठीच असते. म्हणूनच माणूस केंद्रस्थानी ठेवून नव्याने केलेल्या सुरक्षेचा विचार म्हणजे मानवी सुरक्षा होय. मानवी सुरक्षेत माणसाचे सर्व प्रकारच्या धोक्यांपासून संरक्षण करून त्यांना शिक्षण, आरोग्य व विकासाच्या संधी प्राप्त करून देणे अपेक्षित आहे. निरक्षरता, दारिद्र्य, अंधश्रद्धा, मागासलेपणा दूर करून सर्वांना सन्मानाने जगण्यासाठी पोषक परिस्थिती निर्माण करणे याचाही समावेश मानवी सुरक्षेत होतो. अल्पसंख्य व दुर्बल गटांच्या हक्काचे संरक्षण ही मानवी सुरक्षेसाठी आवश्यक आहे. त्यानंतरच आहे मानवी सुरक्षेला असणारी आव्हाने. मानवी सुरक्षेला असणारी आव्हाने नंबर 1 आहे, मानवी सुरक्षेला असणारे सर्वात मोठे आव्हान म्हणजे दहशतवाद. दहशतवादाचे लक्ष्य सामान्य निरपराध माणसे असतात. त्यांच्यात मनात दहशत किंवा भीती निर्माण करून त्यांच्यामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण करणे हा दहशतवादाचा हेतू असतो. त्यामुळे मानवी सुरक्षेसाठी दहशतवाद नष्ट करणे आवश्यक आहे. दुसरा आहे, पर्यावरणातील बदलांमुळे व प्रदूषणांमुळेही मानवी जीवनाला धोका निर्माण झाला आहे. एड्स म्हणा, डेंग्यू म्हणा, चिकनगुनिया, स्वाईन फ्लू, इबोला यासारख्या रोगांनी मोठेच आव्हान निर्माण केले आहे. अशा रोगांपासून मानवाचे संरक्षण हाही मानवी सुरक्षेचा घटक मानला जातो. त्यानंतर भारताच्या सुरक्षा व्यवस्थेचे स्वरूप आपण या प्रकरणात अभ्यासले. राष्ट्रीय सुरक्षा ते मानवी सुरक्षा असा सुरक्षेसंबंधीच्या कल्पनेत झालेला बदलही आपण या प्रकरणात समजून घेतला. म्हणजे पुढील प्रकरणात आपण संयुक्त राष्ट्र या आंतरराष्ट्रीय संघटनेचा अभ्यास करणार आहोत. मानवी सुरक्षेसाठी ती कोणत्या उपाययोजना करते ते समजावून घेऊ. तर विद्यार्थ्यांनी इथे आपला प्रकरण 3 भारताची सुरक्षा व्यवस्था हा पाठ संपतो. अशाच प्रकारे तुम्ही माझा व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील. धन्यवाद.